पहिली गोष्ट, मला माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये गडबाजी मान्य नाही. बरं, बिलकुल गडबाजी मला मान्य नाही. मी शिवसेना प्रमुखांची कार्यपद्धती बघितलेली आहे. 1995 साली सत्ता आली होती आणि एक बोर्ड कोकणामध्ये होतं आणि त्या बोर्डावर एक डायरेक्टर आपल्या कोकणातला होता आणि त्यावेळेला त्या बोर्डाअंतर्गत काही नेमणुका करायच्या होत्या आणि त्यामध्ये मी शिवसेनेचा त्यावेळेला आमदार होतो 1995 सालचा. मी माझ्या मतदारसंघातली 9 माणसांची नावं दिली, 9 उमेदवारांची नावं दिली. 9 उमेदवारांकडून त्यांनी काही अपेक्षा पण केल्या. आम्ही इकडून तिकडून त्या पूर्णही केल्या. पण काँग्रेसवाले पक्के बेरके ते पोहोचलेले. हे डायरेक्टर ज्या वेळेला कोकणामध्ये ज्या वेळेला इंटरव्ह्यू घ्यायला गेले तेव्हा त्यांनी आमच्या 4 पट पैसे त्यांना दिले आणि ह्या गाड्यांनी एकही शिवसेनेचा माझ्या मतदारसंघातला किंवा रत्नागिरी जिल्ह्यातला एकही माणूस घेतला नाही. सगळे काँग्रेसचे घेतले. तर मी तर तापटच होतो. मी ताबडतोब आलो आणि ही तक्रार सुभाष देसाई आमचे जे नेते होते शिवसेनेचे, आजही ते आहेत, म्हणजे त्यावेळेला रत्नागिरीचे नेते होते, मी त्यांच्या कानावर घातलं. त्यांनी मला ताबडतोब बाळासाहेबांच्या समोर उभं केलं. साहेबांनी ऐकून घेतलं सगळं आणि मला म्हणाले, भास्कर उद्या 11 वाजता ये. मी दुसऱ्या दिवशी 11 वाजता गेलो. त्याच्या अगोदरच गेलो. त्याच्या अगोदर मी ज्याला बोलवलं होता, म्हणजे ज्याच्याबद्दल तक्रार केली, तो पुढे बसलेला. साहेब आले. भास्कर म्हणाले, काय तक्रार आहे तुझी? माझ्या तर अंगाचा तिळपापडच झाला होता शिवसैनिकांशी असं वागणं झाल्यामुळं. मी कोणाची पर्वा करणारा नाही, म्हणजे तेव्हा काही थोडी मॅच्युरिटी कमी पण असेल. मी रोकटोक सांगितलं, साहेब म्हटलं यांनी असे उमेदवारी करता माझ्याकडे एवढे पैसे मागितले, आम्ही यांना गोळा करून दिले आणि यांना ते सगळे पैसे म्हटलं ते एकालाही कामाला नाही लावलं, त्यांना सर्वांना लावलं. हे समोरासमोर बाळासाहेबांनी करून घेतलं. माझी कार्यपद्धती ती आहे. आत्तासुद्धा आमची मिटिंग झाल्यानंतर पूर्व विदर्भातले जे 5 जिल्हे 6 जिल्हे माझ्याकडे आहेत, 6 जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना मी समोरासमोर बसवलं. कोणाला काय कोणाबद्दल बोलायचं आहे, कोणाला काय कोणाबद्दल बोलायचं आहे, समोरासमोर बोलण्याचं धाडस दाखवा. पाठीमागं काही सांगायचं नाही. त्यामुळं ही जी काही गडबाजी तुम्ही म्हणता ती गडबाजी मला मान्य नाही, एवढंच मी सांगतो. पक्षात नाही आहे गडबाजी. तुम्ही म्हणजे गडबाजी नाही आहे की तुम्हाला त्याबद्दल बोलायचं नाही आहे? गडबाजी नाहीच असं तुम्ही म्हणाल? गडबाजी म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की कुणी कोणाच्या सावलीला घाबरण्याचं काही कारण नाही. मला कोणाच्या सावलीची भीती वाटतच नाही. त्यामुळे मला गडबाजी करावीशी वाटत नाही. तर कोणाला जर कोणाच्या सावलीची भीती वाटत असेल तर ते करत असतील तर मला काही त्याची कल्पना नाही. मधल्या काळामध्ये काही कोकणातल्याही नेत्यांनी काही जाऊन तक्रार केली होती उद्धव ठाकरेंकडे विनायक राऊतांबद्दल. असं काय झालं? हे मी देखील ऐकलं, पण त्या तक्रारीमध्ये मी कुठे नव्हतो. तुम्हाला नाही आवडत? असं होतं ना की कोकणात आम्ही असं ऐकलं की भास्कर जाधवांना खरं कोकणात त्यांना जबाबदारी दिली असती, तर तुम्हाला पाठवलं कुठे? पूर्व विदर्भामध्ये. तर त्याच्यावेळी तुम्ही नाराज होता. तुम्ही नाराज असाल की तुम्ही आता मला माहिती तुम्ही ज्या प्रकारे खुबीने सगळे प्रश्न टाळतायत, पण तुम्ही तेव्हा नाराज होता. तुम्हाला तिकडे पाठवायचं कारण नव्हतं असं अनेकांचं म्हणणं होतं. नाही, अनेकांचं म्हणणं असं होतं की भास्कररावाकडे हे कोकण दिला पाहिजे पूर्णपणे, असं अनेकांचं म्हणणं आजही आहे, तेव्हाही होतं. पण शेवटी पक्ष देईल ती जबाबदारी. मी नाराज नव्हतो. मी पूर्व विदर्भामध्ये जाऊन 4-4, 8-8 दिवस जाऊन राहत होतो. तिथे मी इतकी चांगली बांधणी केली होती की मला किमान 8 ते 10 जागा, 28 जागा तिथे आहेत. त्यातल्या आमदारकीच्या मेळाव्यात एक खासदारकीची रामटेकची जागा जी शिवसेनाच परंपरेनं निवडून येत होती ती आपल्याला मिळावी असा माझा प्रयत्न होता. पण ती खासदारकीची मिळाली नाही. आमदारकीच्या 28 पैकी एवढी एकच जागा मिळाली आणि त्या ठिकाणी काँग्रेसने बंडखोरी केली. एक जागा 28 जागांवर एक जागा मिळते, तिथं बंडखोरी केली. माझं मागणं काय होतं? 2019 साली शिवसेना भाजपाची युती होती. आज आमची फिसकटली असेल, पण युतीमध्ये ज्या जागा लढल्याने जिंकल्या त्यांच्यावर हक्क आमचा आहे. नैतिकदृष्ट्या आमचा आहे. तेवढ्या घ्यायच्या की नाही घ्यायच्या भाग नंतर. पण काँग्रेस 28च्या 28 जागांवर काँग्रेसने क्लेम केला आणि एक जागा दिली तिथेही काँग्रेसने बंडखोरी केली. हे मला बिलकुल रुचलेलं नाही, मला बिलकुल आवडलेलं नाही. त्यामुळे मी थोडा नाराज झालो. पण पूर्वी मला पूर्व विदर्भामध्ये पाठवलं तेव्हा मी नाराज नव्हतो. तर मी पक्षप्रमुखांना उद्धव साहेबांना सांगत होतो की मी तुम्हाला किमान इथं आता एकही आपला आमदार नाही, 8 ते 10 आमदार इथे मी निवडून आणून तुम्हाला दाखवतो. एवढं पोटेन्शियल त्या विदर्भामध्ये आहे. मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं की मी पक्षप्रमुखांना सांगत होतो की तुम्ही विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त जागा घ्या, तुम्हाला तिथे जागा जास्त निवडून येतील. ऐकलं नाही त्यांनी. आता शेवटी ऐकणं नाही ऐकणं त्यांच्या हातातच आहे. आपण काय त्या ह्याच्यामध्ये कुठं ते तिकीट वाटपामध्ये पण नव्हतो आम्ही कोणी. वास्तविक आम्ही त्या भागातले नेते म्हटल्यानंतर आम्हाला त्या चर्चेला बसवायला पाहिजे होतं. समोरचा पक्ष काय सांगतोय आणि आपले नेते काय सांगतायत याची कधीतरी टॅली व्हायला पाहिजे होती. फार फार जास्त ऐकतात का उद्धव साहेब काँग्रेसचं?
आता ते काय ऐकतात काय मला माहीत नाही, पण मी त्या कुठल्याही बैठकीत नसतो. तुम्ही का नसता, कारण तुम्ही तर पक्षाचे वरिष्ठ नेते आहात. नाही, आमच्याकडे काय एक पद्धत आहे, म्हणजे मीच नव्हतो अशातला भाग नाही. ज्यांच्याकडे मराठवाड्याची जबाबदारी होती ते पण नव्हते. माझ्याकडे पश्चिम महाराष्ट्र अर्धा आणि पूर्व विदर्भ होता. आमचा आग्रह असा होता की ह्या तिकीट वाटपाच्या जागांमध्ये आम्ही बसलं पाहिजे. काँग्रेसचे मात्र सगळेच लोक बसत होते, 2-3 बसत नव्हते. त्यामुळं तिथं थोडंसं कसं झालं की आपली बाजू मांडायला ज्या पद्धतीनं पाहिजे होती आणि जो आग्रह धरला पाहिजे होता तो आपण कमी पडलो. त्यापेक्षा तिथे पक्षाला अधिक चांगलंच म्हणजे तिथे संधी मिळाली असती. म्हणजे थोडक्यात जर पक्षाच्या नेत्यांचं मत घेतलं गेलं असतं तर निकालामध्ये थोडासा फरक पडू शकला असता असं तुम्हाला वाटतं? ऑफकोर्स पडलाच असता, पडायलाच पाहिजे होता. चूक झाली पक्षाची, ती चूक असं म्हणता येणार नाही, परंतु त्यावेळेला मत घ्यायला पाहिजे होतं हे मी तेव्हाही सांगितलं होतं आणि आजही सांगतो. तुमच्यावरती फारच तुम्हाला वाटत नाही का तुम्ही थोडे साईडलाईन होत आहेत, अन्याय होतोय? मधल्या काळात आम्ही ऐकत होतो की तुम्ही विरोधी पक्ष नेते व्हाल, आता त्या गोष्टीलाही काही महिने झालेत, होत नाही आहे ते नावाची घोषणा किंवा आम्ही चर्चा फक्त येत असते की भास्कर जाधव होणार होत नाही आहेत. असं आहे की मी साईडलाईन होतोय असं काही मला तरी वाटत नाही. आणि तसं काय आता झालं, आता आमचंही मी 8 वेळा निवडून आलेला माणूस आहे. माझ्या संपूर्ण घराण्यामध्ये राजकीय पार्श्वभूमी नाही. माझ्या आईच्या घराण्यामध्ये नाही, माझ्या वडिलांच्या घराण्यामध्ये नाही. पहिला राजकारणामध्ये प्रवेश करणारा माणूस मी डायरेक्ट. त्यामुळं साईडलाईन वगैरे होतोय अशातला काही भाग नाही आहे. परंतु एक गोष्ट आहे की शेवटी क्षमतेप्रमाणे काम करायला संधी मिळाली तर आनंद वाटतो, काम करायला हुरूप येतो, काम माणूस अधिक जोमानं करू शकतो. त्यापेक्षा जे काम असेल ते शेवटी जर आपली कपॅसिटी असेल आणि आपल्याला काम जर कमी पडत असेल तर शेवटी माणूस काय म्हणणार, ठीक आहे करूया असंच करत हळूहळू नाराजी वाढत जाते ना भास्कर जाधव साहेब. म्हणजे आता तुम्हाला हे सांगितलं, मी आता काही गोष्टींचा रिसर्च करत होतो, बघताना काही गोष्टी सर्च करत होतो. नाशिकला शिबिर झालं, तिथे तुम्हाला बोलण्याची संधी मिळाली नाही. नाशिकला जाहीर सभेमध्ये मी भाषण केलं. शिबिरात मी त्यावेळेला नाही, नाशिकच्या ह्या शिबिर वगैरे हा माझा आवडता विषय आहे, पण नाशिकच्या जाहीर सभेमध्ये मी एक जबाबदारीनं विधान केलं होतं आणि प्रत्येक वेळी मी विधान करतच असतो. मी नाशिकच्या जाहीर सभेमध्ये रश्मी वहिनींना हाक घातली होती की वहिनी बाहेर पडा, तुमची आता गरज आहे. कारण हे लाडकी बहीण वगैरे ही जो काही प्रकार आहे ना, हा मध्य प्रदेशच्या धर्तीवर लाडली बहिणा म्हणून जो काही कन्सेप्ट होता तो महाराष्ट्रामध्ये राबवतील अशी एक साधारणपणे कुणकुण मला लागली होती. आणि म्हणून मी वहिनींना म्हटलं होतं की वहिनी तुम्ही बाहेर पडा. तुमच्याकडे बघत असताना मासाहेबांची प्रतिकृती म्हणून लोक बघतात, मासाहेबांच्या मासाहेब म्हणून तुमच्याकडे सगळ्या महिला बघतात. यशवंतराव चव्हाणांच्या, मी त्यावेळेला कैलासवासी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, त्यांच्या पत्नीचं उदाहरण दिलं होतं, शंकरराव चव्हाणांच्या दिलं होतं, वसंतदादा पाटलांच्या दिलं होतं, पवारसाहेबांचं दिलं होतं, विलासराव देशमुखांच्या सौभाग्यवतींचं मी उदाहरण दिलं होतं. अशी उदाहरणं मी दिली होती. प्रतिभाताई काकींचं पण मी दिलं होतं, परवाच त्यांना भेटून आलो मी. आणि म्हणून त्यांचंही उदाहरण मी दिलं होतं. आणि जर रश्मीवणी जर त्यावेळेला बाहेर पडल्या असत्या आणि तो जर विषय गांभीर्यानं घेतला गेला असता तर मला असं वाटतं आज ज्या पद्धतीनं आम्ही सगळे मिळून बॅकफुटवर गेलो तेवढे गेलो नसतो असं माझं मत आहे. तुम्ही रश्मी ठाकरेंचा विषय काढला आणि असे गेल्या आठवड्यात इथेच याच स्टुडिओमध्ये आपल्याच कोकणातले एक नेते होते भरत शेठ गोगावले टू द पॉईंट चर्चेला आले होते. त्यांनी असा एक दावा केला, आरोप केला असं म्हणूया की शिवसेनेमध्ये सगळे महत्त्वाचे राजकीय निर्णय या रश्मी ठाकरे घेतात आणि शिवसेना फुटण्यामागे सुद्धा त्यांचंच हाही राजकीय हस्तक्षेप पक्षाच्यामध्ये हा कारणीभूत आहे. तर तुम्ही तर दोन्ही वेळेत इतक्या बघताय सगळ्या गोष्ट, तुम्ही की आरोपांबद्दल काय सांगला? तुम्ही स्वतःही म्हटलं आता की तुम्ही त्यांना आवाहन केलं की त्यांनी राजकारणात यावं. काय रश्मी ठाकरेंचं हे जे लोक कोणी जे शिवसेना सोडून गेले हे सकाळ संध्याकाळ शिवसेनेवर ज्या पद्धतीने आरोप करतात, उद्धव